नाशिक शहरातील दिंडोरी परिसरात पोलीस असल्याचं भासवत तब्बल 70 लाख रुपये लुटून नेल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्ह्यातील एक संशयित नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एका महिलेचं तिघांना ताब्यात घेतलं। हे सर्वजण उत्तर प्रदेश, झारखंड, मुंबई आणि जळगाव येथील आहे। त्यांनी रेल्वे इन्कम टॅक्स पोलीस अधिकारी असल्याचं सांगत ही लूट केल्याची कबुली दिली। एका इनोवा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता। एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता। आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे अनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला। त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होती। तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे। याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगढ़, उत्तर प्रदेश। सुजित कुमार राजेश किशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंदरी, जिल्हा धनबाद, झारखंड। निलेश अशोक पक्का वय 27, महाकाली मंदिर समोर, नागे बंदर, वसई। आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची ही जळगावची आहे। अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे। आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोवा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र। जे MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे, तिचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं। तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस तपासात त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी, बनावट काही ओळखपत्र असे एकूण 82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। वेषांतर करून पोलिसांनी कारवाई केली। घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।